स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा मनापासून आणि निस्सीम श्रद्धेने आरंभावी. पारायणासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही, पण सोमवार आणि गुरुवार हे दिवस विशेष पुण्यदायक समजले जातात. दशमी, एकादशी आणि द्वादशी अशा पवित्र तिथींवर पारायण केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ होतो. ज्यांच्याकडे भरपूर वेळ आणि मनःशांती आहे, त्यांनी एकाच दिवशी एकसंध वाचन करून पूर्ण पारायण पूर्ण करावं. स्वतःच्या श्रद्धा आणि संकल्पानुसार 3, 7, 11, 21 किंवा 31 वेळा संपूर्ण पारायण करता येतं. हे संख्यात्मक नियम केवळ साधकाच्या भक्तीचा एक मार्ग आहे. नियमित वेळ जमल्यास दररोज एक परिच्छेद किंवा एक अध्याय वाचूनही पारायण पूर्ण करता येते. त्यामध्येही परमेश्वराचा प्रसाद आणि आशीर्वाद मिळतो.